आने वाला एक मैच जो क्वार्टर फाइनल का मैच बाकी, और ये पहली गेंद ओवर पिच गेंद, एक लॉफ्टेड शॉट लॉन्ग ऑन बाउंड्री पर, और गेंद चली गई लॉन्ग ऑन सीमा रेखा से बाहर। बहुत ही लाजवाब शॉट और गेंद बाउंड्री लाइन से बाहर निकलती हुई सिक्सर, स्पोर्ट्स किंग्स सिक्सर 6 रन के लिए। अब देखिए रिप्ले में, देखिए टेनिस क्रिकेट .in से बहुत ही बढ़िया टाइमिंग इस बार। तो पहली गेंद पर बड़ा शॉट लगता हुआ और स्कोरिंग के खाते को शुरुआत करते हुए सिद्धिविनायक उसगांव क्रिकेट टीम। ये गेंद थोड़ी सी धीमी फेंकी गेंद, आखिर में उंगलियों को फेरा था इस बार प्रणल सावंत ने। थोड़ा कोई खास समझ नहीं पाई इस गेंद के बारे में। गेंद चली गई विकेट कीपर के हाथों में। एक डॉट गेंद के साथ धीरे धीरे अपने बॉलिंग मार्ग पर अगली गेंद लेकर ऑन साइड पर इस बार वाइड लॉन्ग ऑन बाउंड्री पर फील्डर है मौजूद। पहले रन के लिए दूसरे के लिए थोड़ा सा पलटे थे, लेकिन जैसे देखा गेंद फील्ड हो रही है, एक सिंगल बन गया। स्कोर के खाते में 1 रन के साथ स्कोर पहुंचा 7 रन पर। अब सामने स्ट्राइक पर नदीम सामना करेंगे प्रणल सावंत की गेंदबाजी का। टॉस जीता सिद्धिविनायक उसगांव क्रिकेट टीम ने, और टॉस जीतकर पहले बल्लेबाजी का फैसला किया। जो जीतेगा आने वाला मैच खेलेगा क्लियर केट स्ट्राइक कर कर्नाटक क्रिकेट टीम के साथ, जो क्वार्टर फाइनल का मुकाबला होगा। ऑन साइड पर खेलना चाहते थे, देखना पड़ेगा। विकेट कीपर के पीछे गेंद चली गई, एक सिंगल के लिए निकले दोनों बल्लेबाज। जब तक गेंद फील्ड होती 22 का इशारा अंपायर का, और 22 के साथ एक सिंगल बढ़ गया स्कोर के खाते में। एक अच्छी शुरुआत, एक बड़ा शॉट लगा चुके बल्लेबाजी में जगत सरकार, जो खुद के व्यक्तिगत साथ पर, और उनका साथ देते हुए नदीम और प्रणल सावंत अपने बॉलिंग मार्ग पर। इस बार चौथे गेंद, इस बार हुक किया गेंद को स्क्वायर लेग पर, डीप स्क्वायर लेग पर, और स्क्वायर लेग बाउंड्री पर गेंद चली गई बाउंड्री लाइन पर। यह लगा साउली क्रिएशन चौका। तो पहले ओवर में 2 बड़े शॉट लगते हुए बल्लेबाजी में। पिछले मैच में भी शानदार बल्लेबाजी की थी। मैन ऑफ द मैच का हकदार रहे थे जगत सरकार, और इस मैच में भी बिल्कुल वही बल्लेबाजी, वो सिलसिला जारी है। खुद के व्यक्तिगत 11 पर, टीम का स्कोर 12 पर। इस बार आखिर में दिशा दी गेंद को ऑफसाइड पर टैप किया, तो ओडिशा हवा में गेंद जरूर थी, लेकिन फील्डर दूर था कवर पॉइंट पर। गेंद को जब तक फील्ड करते, थ्रो करते, तब तक एक सिंगल पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। पहला ओवर समाप्त हुआ पावर प्ले का, और पहले ओवर की समाप्ति के बाद टोटल स्कोर 13 रन बिना किसी नुकसान से। पहले ओवर का खेल समाप्त हुआ, और पहले ओवर की समाप्ति के बाद टोटल स्कोर 13 रन। गेंदबाजी में परिवर्तन, पावर प्ले का दूसरा ओवर महेश बाइडकर आ चुके बॉलिंग मार्ग पर कमेंट्री बॉक्स के सामने दिखाई देते हुए। अल्टी पल्टी, लेकिन थोड़ी सी मिस फील्डिंग और सिंगल बनता हुआ स्कोर के खाते में। 14 पर आगे बढ़ा टोटल स्कोर। महेश बाइडकर जो खुद का पहला पावर प्ले में दूसरा ओवर लेकर बॉलिंग मार्ग पर। और एक बार फिर से अगर इस मैच की बात की जाए, तो हारने वाली टीम को रुकना पड़ेगा इस टूर्नामेंट के साथ। जो जीतेगा आने वाला मैच खेलेगा क्वार्टर फाइनल का मुकाबला।
सामने खेला इस बार लॉन्ग ऑन पर फील्डर, बहुत अच्छी फील्डिंग। महेश बाइडकर जो पिछले मैच में भी इससे पहले शानदार गेंदबाजी की थी, और इस मैच में भी देखिए आप टेनिस क्रिकेट डॉट इन से थोड़ी सी ओवरपिच गेंद थी, लेकिन दाद देनी पड़ेगी, बहुत अच्छी फील्डिंग। और पहला विकेट इसी के साथ निकलता हुआ सिद्धिविनायक उसगांव क्रिकेट टीम का। ये चला जेवीए ब्रदर्स विकेट्स। स्कोर रुका हुआ 14 पर 1 विकेट के नुकसान पर। नए बल्लेबाज जाते हुए मैदान पर थॉमस डायस। नए बल्लेबाज थॉमस डायस आ चुके स्ट्राइक पर। सामने खेला इस बार फिर से गेंद हवा में, और बहुत ही बेहतरीन फील्डिंग। एक बार फिर से बहुत ही शानदार फील्डिंग, अच्छा कैच पकड़ा, और दूसरा विकेट इसी के साथ चला गया सिद्धिविनायक उसगांव क्रिकेट टीम का। ओवरपिच गेंद थी, एक अच्छा शॉट जरूर था, लेकिन फील्डर को दाद देनी पड़ेगी। देखिए एक बार फिर से रिप्ले में टेनिस क्रिकेट डॉट इन से इमरान मुल्ला जो फील्डिंग कर रहे थे लॉन्ग ऑफ बाउंड्री पर, खाता नहीं खोल पाए थॉमस डायस, और दूसरे विकेट के साथ नए बल्लेबाज धीरे धीरे जाते हुए मैदान पर। बिल्कुल आज काफी निराश किया अपने टीम को, दर्शकों को दोनों मैचों में। एक और से 13 पर खुद के व्यक्तिगत जगत सरकार। टीम का स्कोर टोटल 14 रन 2 विकेट के नुकसान पर। ऑन हैट्रिक महेश बाइडकर अपने बॉलिंग मार्ग पर, और उनकी गेंदबाजी का सामना करेंगे सरफराज। 14 रन 2 विकेट पर खेल जारी है दूसरे ओवर का। हैट्रिक की गेंद महेश बाइडकर अपने बॉलिंग मार्ग पर। हैट्रिक गेंद महेश बाइडकर, बहुत अच्छी गेंद उछाल लेते हुए स्क्वायर लेग पर, लेकिन नो मैच लैंड में। शॉर्ट स्क्वायर लेग पर फील्डर गेंद को फील्ड करते, और एक सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ा 15 रनों पर। अपना खाता खोला सरफराज ने इस सिंगल के साथ, और एक बार फिर से जगत सर का स्ट्राइक पर जो महेश बाइडकर की गेंदबाजी का सामना करेंगे। पावर प्ले का ओवर चलता हुआ जो दूसरा ओवर। टॉस जीतकर बल्लेबाजी करते हुए सिद्धिविनायक उसगांव क्रिकेट टीम। लेफ्ट हैंडर के लिए राउंड विकेट महेश बाइडकर, सामने से दूर वाले छोर से रोड एंड से। ओ तेज गेंद इस बार, जोरदार अपील, विकेटों के सामने पा गए, और इसी के साथ और एक बड़ी कामयाबी मिलती हुई। जो बिल्कुल अच्छी बल्लेबाजी कर रहे थे, लेकिन वही विकेट मिलता हुआ गोवन स्ट्राइकर्स गोवा कर। देखिए आप रिप्ले में देख सकते हैं, बिल्कुल मिड स्टंप पर ये गेंद थी, अक्रॉस दी लाइन खेलना चाहते थे, और आउट होकर वापस तीसरा विकेट। बहुत अच्छा ओवर महेश बाइडकर का। इस ओवर में 3 विकेट उन्होंने हासिल किए, और जो ठीक ठाक शुरुआत थी वहीं पर थोड़ा सा जो कि पीछे ढकल दिया बैकफुट पर सिद्धिविनायक उसगांव क्रिकेट टीम को। स्कोर 15 रन 3 विकेट के नुकसान पर। जगत सरकार खुद के व्यक्तिगत 13 पर आउट होकर वापस, सरफराज 1 पर, और सरफराज का साथ देने के लिए नए बल्लेबाज मैदान पर संजू कनौजिया न्यू बैटर मैदान पर। बहुत अच्छा ओवर चलता हुआ
गोवन स्ट्राइकर्स गोवा क्रिकेट टीम की ओर से महेश बैडकर का इस ओवर में अब तक 2 रन देते हुए 3 बहुमूल्य विकेट हासिल करते हुए। और देखा जाएगा फिलहाल आने वाली गेंद पर क्या होता है। स्कोर 15, 3 विकेट के नुकसान पर। फील्डिंग में थोड़ा सा मैदान पर परिवर्तन। सामने लेफ्ट हैंडर बल्लेबाज संजू कनौजिया। एक लोअर फुल टॉस, गेंद को ड्राइव किया, इस बार सिंगल के लिए कदम बढ़ाए दोनों बल्लेबाजों में। डीप कवर पर फील्डर आते, गेंद को उठाते, फील्ड करते। 1 रन पूरा किया दोनों बल्लेबाज खुद के व्यक्तिगत 1-1 रन पर। एक अच्छा ओवर समाप्त हुआ, पावर प्ले का खेल समाप्त हुआ 2 ओवर का। और 2 ओवर समाप्ति के बाद टोटल स्कोर 16 रन 3 विकेट के नुकसान पर। एक अच्छी शुरुआत जरूर गोवन स्ट्राइकर्स गोवा क्रिकेट टीम की। टॉस हारने के बाद टॉस जीतकर बल्लेबाजी सिद्धिविनायक उसका क्रिकेट टीम की। और देखा जाएगा फिलहाल गेंदबाजी में क्या परिवर्तन होता है। दोनों बल्लेबाज 1-1 पर, संजू कनौजिया 1 पर, सरफराज 1 पर बल्लेबाजी करते हुए। गेंदबाजी में परिवर्तन, सूर्या गांवकर आ चुके बॉलिंग मार्ग पर, जो खुद का पहला, टीम का तीसरा। और अब फील्डिंग में भी परिवर्तन होता हुआ मैदान पर जो पावर प्ले था वो समाप्त हुआ। सामने 1 पर संजू कनौजिया, सरफराज 1 पर। और कमेंट्री बॉक्स की ओर से सूर्या गांवकर लेफ्ट आर्म ओवर द विकेट अपने बॉलिंग मार्ग पर। इस बार अपसाइड छोड़कर निकल रही थी, बैकफुट पर टैप किया, इस बार अपसाइड पर कवर पॉइंट पर फील्डर। और जब तक इनको फील्ड करते एक सिंगल पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। 1 रन मिलता हुआ 2 पर पहुंचे संजू कनौजिया, सरफराज बल्लेबाजी कर रहे 1 पर। और गेंदबाजी पर सूर्या गांवकर अपने बॉलिंग मार्ग पर। अच्छा शॉट कवर पर, एक्स्ट्रा कवर पर फील्डर। गेंद को जब तक फील्ड करते। और फिर से एक बार एक सिंगल बन गया स्कोर के खाते में। स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल पहुंचा 18 रनों पर। खेल जारी है तीसरे ओवर का। सूर्या गांवकर गेंदबाजी करते हुए शुरू के 2 गेंदों पर 2 सिंगल बनते हुए बल्लेबाजी में सिद्धिविनायक उसगांव क्रिकेट टीम। ओ बहुत अच्छी गेंद, इस बार गेंद चली गई फाइन लेग पर, बहुत अच्छी गेंद। और शानदार फील्डिंग भी देखने को मिली, बाउंड्री लाइन पर गेंद लगभग निकल रही थी, बेहतरीन फील्डिंग। इस मैच में मालूम है दोनों टीमों को, क्योंकि ये यहां से लेकर रुकना पड़ेगा अगर हार गए तो दोनों टीम बहुत ही जोरदार कोशिश करेंगे इस मैच को जीतने के लिए। सूर्या गांवकर अगली गेंद लेकर फिर से एक बार सिंगल, गेंद चली गई थर्ड मैन पर। 1 रन बन गया स्कोर के खाते में। दोनों बल्लेबाज थोड़ा संयम के साथ बल्लेबाजी कर रहे हैं, ज्यादा जोखिम नहीं ले रहे हैं, क्योंकि 3 विकेट बहुत जल्द खो चुके टीम, तो थोड़ा संयम के साथ बल्लेबाजी कर रहे हैं। स्कोर 20 लॉस ऑफ 3 विकेट, 20 पर पहुंचा 3 विकेट के नुकसान पर। दोनों बल्लेबाज 3-3 पर बल्लेबाजी कर रहे हैं। संजू कनौजिया 3 पर, सरफराज 3 पर।
और सूर्या गावकर एक बार फिर से अपने बॉलिंग मार्ग पर अगली गेंद लेकर। अच्छा शॉट इस बार फिर से एक बार मिड विकेट पर फील्डर, थोड़ी सी मिस फील्डिंग, दूसरे रन के लिए पलटे जरूर थे लेकिन देखा जैसे गेंद को दूसरे प्रयास में फील्डर फील्ड कर रहे, थ्रो कर रहे, तो बैकअप भी अच्छा देखने को मिला विकेट कीपर के साथ और एक और रन जुड़ गया टीम के स्कोर के खाते में। एक अच्छा ओवर चलता हुआ सूर्या गावकर का, क्योंकि इस ओवर में सिंगल बन रहा है, बड़े शॉट बिल्कुल नहीं मिल रहा है सिद्धि विनायक उसगांव क्रिकेट टीम के बल्लेबाजों को। अच्छा शॉट, थोड़ी सी गेंद हवा में लेकिन फिर से एक बार फील्डर, अच्छी फील्डिंग, दूसरे रन के लिए पलटे दोनों बल्लेबाज। अच्छी दौड़ विकेटों के बीच में, जब तक थ्रो पहुंचता बैकअप होता मैदान पर, 2 रन पूरे के दोनों बल्लेबाजों ने और इन 2 रन के साथ ओवर की समाप्ति हुई और टोटल स्कोर पहुंचा 23, लॉस ऑफ 3 विकेट। तीन ओवर समाप्त हुए, 3 ओवर के बाद टोटल 23, लॉस ऑफ 3 विकेट। खुद का दूसरा ओवर जारी रखते हुए टीम का चौथा ओवर लेकर महेश बाइडकर बॉलिंग मार्ग पर। स्कोर 23, लॉस ऑफ 3 विकेट। संजू कनौजिया 4 पर, सरफराज 5 पर। पिछला ओवर सूर्या गावकर का, विकेट जरूर नहीं मिला लेकिन बड़े शॉट के लिए बिल्कुल मौका नहीं दिया। महेश बाइडकर राउंड विकेट लेफ्ट हैंडर बल्लेबाज के लिए संजू कनौजिया जो 4 पर खुद के व्यक्तिगत बल्लेबाजी करते हुए। ओवर पिच गेंद सामने उड़ाया, इस बार एक लेफ्ट शॉट लॉन्ग ऑन बाउंड्री पर, डीप लॉन्ग ऑन बाउंड्री पर गेंद चली गई सीमा रेखा से बाहर। सिक्सर, स्पोर्ट्स किंग सिक्सर 6 रन के लिए। स्कोर पहुंचा टोटल 29, लॉस ऑफ 3 विकेट। बहुत ही बेहतरीन शॉट संजू कनौजिया के बल्ले से, जो खुद के व्यक्तिगत 10 पर सामना करते हुए। पिछला ओवर अच्छा रहा था महेश बाइडकर का, लेकिन इस ओवर में दूसरे स्पेल में पहली गेंद पर एक लाजवाब छक्का। इस बार ऑफसाइड पर बहुत ही शानदार शॉट, बहुत ही लाजवाब टाइमिंग इस बार, और फिर से एक बार गेंद चली गई सीमा रेखा से बाहर 6 रन के लिए। दो बड़े शॉट लगातार, जो कहीं ना कहीं 3 ओवर में स्कोर वो नहीं दिखाई दे रहा। देखिए आप रिप्ले में देख सकते हैं, थोड़ी सी ऑफ स्टंप पर ये बाहर जाने वाली गेंद को बहुत ही अच्छा टाइमिंग बनाया और 2 छक्के लगते हुए 6 रन मिले स्कोर के खाते में, और 6 रन के साथ स्कोर पहुंचा टोटल 35 पर, 3 विकेट के नुकसान पर। 16 पर खुद के व्यक्तिगत बल्लेबाजी करते हुए संजू कनौजिया महेश बाइडकर की गेंदबाजी का सामना करते हुए, और सरफराज बल्लेबाजी कर रहे 5 पर। महेश बाइडकर सामने से दूर वाले छोर से रोड एंड से एक बार अगली गेंद लेकर संजू कनौजिया स्ट्राइक पर 16 पर 2 लाजवाब शॉट लगाते हुए सामना करते हुए उनकी गेंदबाजी का।
35 रन 3 विकेट के नुकसान पर, 35 लॉस ऑफ 3 विकेट। थोड़ा सा अपने रनअप पर एक बार फिर से वापस महेश वाइडकर और मैडी। इस बार ऑन साइड पर, मिड विकेट पर, डीप मिड विकेट सीमा रेखा से बाहर, और एक बड़ा शॉट मैदान पर। स्पोर्ट्स किंग सिक्सर 6 रन के लिए। हमारे बॉल बॉयज आकाश उर्फ डंबा दिखाई देते हुए मैदान पर। तो 3 बड़े शॉट लगते हुए मैदान पर। 41 रन टोटल आगे बढ़ा, 22 पर पहुंचे संजू कनौजिया। 7 गेंदों का अब तक सामना करते हुए, जो पिछला ओवर बहुत अच्छा रहा था, ये ओवर महंगा बनता हुआ महेश वाइडकर का। खेल चलता हुआ चौथे ओवर का स्कोर 41 लॉस ऑफ 3 विकेट, 41 रन 3 विकेट के नुकसान पर। गेंद हवा में, फील्डर हो 1-2 तीसरे प्रयास में गेंद हाथों से छूटी। एक मौका जरूर निकला था, दूसरे रन के लिए पलटे जरूर थे, रनआउट का भी खतरा हो सकता था, और एक और रन बढ़ गया स्कोर के खाते में, सिंगल बन गया। कैच जरूर दूसरे तीसरे प्रयास में गेंद हाथों से छूटी। देखिए अब टेनिस क्रिकेट डॉट इन से रिप्ले में देख सकते किस तरह से ये कैच छूटा। टोटल पहुंचा 42 लॉस ऑफ 3 विकेट, 42 रन 3 विकेट पर। और बड़ी देर के बाद सरफराज को स्ट्राइक मिलता हुआ, जो 5 पर खुद के व्यक्तिगत लेफ्ट हैंडर राइट हैंडर ये जोड़ी है सिद्धिविनायक उसगांव क्रिकेट टीम की बल्लेबाजी में। और ओवर द विकेट राइट हैंडर के लिए महेश वाइडकर अपने बॉलिंग मार्क पर। इस बार गेंद बड़ी देर तक हवा में, मिड विकेट पर फील्डर, और इसी के साथ कैच को पकड़ते हुए तो वो एक बड़ी देर के बाद सफलता जरूर मिली, विकेट मिला। ये जेवीए ब्रदर्स विकेट से चौथे विकेट का पतन होता हुआ। देखिए आप रिप्ले में गेंद काफी ऊपर उठी मिड विकेट पर, लेकिन बात आसान नहीं थी ऐसे कैच पकड़ना मैदान पर। और देखिए रिएक्शन देखिए महेश वाइडकर, जो थोड़ा सा महंगे बने थे, 3 बड़े शॉट लगे थे, कहीं ना कहीं एक विकेट जो मिला, और चौथा धक्का लगता हुआ सिद्धिविनायक उसगांव क्रिकेट टीम को। नए बल्लेबाज जाते हुए मैदान पर, बिलाल राजपूत। बिल्कुल बिल्कुल बिल्कुल, इस मैदान पर कई ऐसे इनिंग देखे हैं, बंटी पटेल को देखा है, कृष्णा सातपुते की यादगार बल्लेबाजी देखी है। और बिल्कुल बिल्कुल, और बिल्कुल कृष्णा सातपुते ने उस इनिंग को भी दोहराया था, यादगार रही थी वो उनकी बल्लेबाजी, क्योंकि 17 रन पर नाजुक हालात से लेकर उन्होंने 50 रन से शानदार बल्लेबाजी की थी, अपने टीम को जीत दिला दी थी। 80 का टारगेट जो था वो चेस किया था, यादगार बल्लेबाजी थी। समर्थ गावस एक शानदार, जो कि 65 रन की उनकी भी इनिंग इस मैदान पर यादगार रही थी। फिलहाल नए बल्लेबाज आ चुके हैं मैदान पर, बिलाल सामना करते हुए महेश वाइडकर की गेंदबाजी का। थोड़ी नीची रहती हुई गेंद, इस बार खड़े खड़े जोरदार बल्ला घुमाया था, गेंद बल्ले में कोई संपर्क नहीं। थोड़ा सा महंगा जरूर हुआ ओवर, लेकिन जाते जाते एक विकेट लेकर गए। 4 ओवर समाप्त हुए, और 4 ओवर की समाप्ति के बाद टोटल स्कोर 42 लॉस ऑफ 4 विकेट, 42 रन 4 विकेट पर 4 ओवर की समाप्ति के बाद।
4 ओवर समाप्त हुए। 4 ओवर के बाद 42 लॉस ऑफ 4 विकेट, 42 रन 4 विकेट पर। और गेंदबाजी में परिवर्तन, हर्षद मातोंडकर आ चुके बॉलिंग मार्ग पर। सामने 23 पर संजू कनौजिया, बिलाल नॉन स्ट्राइकर इन पर बिलाल राजपूत। इस बार अल्टी पल्टी पहली गेंद पर, गेंद चली गई विकेट कीपर के हाथों में। गेंद बल्ले में कोई संपर्क नहीं हुआ और एक डॉट गेंद के साथ हर्षद मातोंडकर अपने बॉलिंग मार्ग पर राउंड विकेट गेंदबाजी कर रहे लेफ्ट हैंडर बल्लेबाज संजू कनौजिया के लिए। इस बार ऑन साइड पर बहुत ही लाजवाब टाइमिंग और गेंद चली गई सीमा रेखा से बाहर, सिक्सर 6 रन के लिए। देखिए आप रिप्ले में, बहुत ही बढ़िया टाइमिंग और ये लगा सिक्सर, स्पोर्ट्स किंग सिक्सर 6 रन के लिए। अड़तालीस पर पहुंचा टोटल स्कोर। एक अच्छा टोटल सिद्धिविनायक उसगांव टॉस जीता और बल्लेबाजी करते हुए थोड़ा दूर से खेला गेंद हवा में, और जब तक कवर पॉइंट पर फील्डर आते, गेंद को उठाते, फील्ड करते, एक सिंगल पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। 30 रन 11 गेंदों का सामना करते हुए संजू कनौजिया, बिलाल खाता खोलना बाकी और हर्षद मातोंडकर अपने बॉलिंग मार्ग पर। खेल चलता हुआ 5वें ओवर का स्कोर 49 लॉस ऑफ 4 विकेट, 49 रन 4 विकेट पर। ड्राइव का इस बार ऑफसाइड पर, लॉन्ग ऑफ बाउंड्री पर। सिद्धिविनायक क्रिकेट टीम के इसी के साथ टोटल आगे बढ़ता हुआ 50 पर पहुंचा। टोटल स्कोर 50 रन 4 विकेट के नुकसान पर। खेल चलता हुआ 5वें ओवर का। कमेंट्री बॉक्स में अल्लाह बख्श मैच का आनंद लेते हुए। अच्छा शॉट, फिर से एक बार लॉन्ग ऑन बाउंड्री पर, फील्डर है, तेजी के साथ आते, गेंद को उठाते, फील्ड करते, एक सिंगल पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। 51 रन 4 विकेट के नुकसान पर। ओवर द विकेट, बढ़िया शॉट, बल्ले के बीचों बीच, लॉन्ग ऑन बाउंड्री पर, डीप लॉन्ग ऑन बाउंड्री पर गेंद चली गई सीमा रेखा से बाहर, सिक्सर 6 रन के लिए, स्पोर्ट्स किंग सिक्सर। पिछले ओवर से बड़े शॉट देखने को मिल रहे हैं और कहीं ना कहीं एक अच्छा टोटल खड़ा करती हुई सिद्धिविनायक उसगांव क्रिकेट टीम। बढ़िया टाइमिंग था इस बार। और एक ओवर यानी 5 ओवर समाप्त हुए और 5वें ओवर की समाप्ति के बाद टोटल स्कोर 57 रन 4 विकेट पर। विराट तेंदुलकर हमारे साथ स्कोरिंग की जानकारी देते हुए। अंतिम ओवर, आखिरी ओवर लेकर गेंदबाजी में अनुष केरकर बॉलिंग मार्ग पर। 31 पर संजू कनौजिया, 12 गेंदों का बिलाल राजपूत, 7 पर हमारे बॉलबाज आकाश वो भी दिखाई देते हुए, थोड़ा सा इधर उधर घूमते हुए।
57 रन टोटल, 4 विकेट के नुकसान पर। लास्ट ओवर, आखिरी ओवर, अनुष केरकर बॉलिंग मार्क पर। ऑन साइड पर इस बार वाइड लॉन्ग ऑन, बाउंड्री पर फील्डर है मौजूद, गेंद को उठाते फील्ड करते, एक सिंगल। दूसरे के लिए थोड़ा सा पलटे जरूर थे, लेकिन जैसे ही देखा गेंद फील्ड होती हुई, एक रन पूरा किया दोनों बल्लेबाजों ने और इस सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ा 58, 58 पर पहुंचा, 4 विकेट के नुकसान पर। अनुष केरकर गेंदबाजी करते हुए। बढ़िया शॉट, ओवर पिच गेंद पर एक लेफ्ट शॉट डीप लॉन्ग ऑन सीमारेखा पर, और गेंद चली गई लॉन्ग ऑन सीमारेखा से बाहर, सिक्सर, 6 रन के लिए। मेरे ख्याल से पिछले 3 ओवर से 3 या 4 बड़े शॉट लग चुके हैं। और देखिए, आप रिप्ले पर देख सकते हैं, मिले 6 रन स्कोर के खाते में। बिलाल राजपूत 13 पर खुद के व्यक्तिगत। इस बार बहुत ही शानदार कमाल का टाइमिंग, गैप में कवर पॉइंट बाउंड्री पर, 4 रन के लिए हमारे बॉल बॉय आकाश दिखाई देते हुए। चार रन मिल गए स्कोर के खाते में। अनुष केरकर अगली गेंद लेकर, स्कोर 68 रन, 68, लॉस ऑफ 4 विकेट, 68 रन। बैकवर्ड स्क्वायर लेग पर देखा जाएगा, फिलहाल फील्डर दूर है, 1 रन। दूसरे रन के लिए पलटे दोनों बल्लेबाज, स्क्वायर लेग से आते गेंद को उठाते फील्ड करते, और 2 रन तेजी के साथ पूरे किए दोनों बल्लेबाजों ने। 2 रन मिले स्कोर में, 2 रन के साथ स्कोर पहुंचा टोटल 70 रन पर, 4 विकेट पर। 32 पर बल्लेबाजी कर रहे संजू कनौजिया, बिलाल बल्लेबाजी कर रहे 19 पर, और अंतिम ओवर में गेंदबाजी करते हुए अनुष केरकर। अच्छा शॉट, कवर पॉइंट बाउंड्री पर, फील्डर बेहतरीन फील्डिंग, बहुत अच्छी फील्डिंग, एक अच्छा शॉट, उतनी शानदार फील्डिंग, और जब तक थ्रो पहुंचता फिर से एक बार सिंगल बन गया स्कोर के खाते में। 2 रन पूरे होते हुए स्कोर के खाते में। बहुत अच्छी दौड़ विकेटों के बीच में। रितेश नायर, उदय नाइक सभी दिखाई देते हुए। गेंद के टर्न होने का इंतजार किया, एक अपर कट का शॉट कवर पॉइंट बाउंड्री पर, बैकवर्ड कवर पॉइंट बाउंड्री पर गेंद चली गई, और 4 रन मिलते हुए स्कोर के खाते में। बहुत ही शानदार बल्लेबाजी, और खेल टोटल 6 ओवर का। देखिए आप रिप्ले में, बहुत अच्छा शॉट इस बार कवर पॉइंट पर, शानदार बल्लेबाजी रही संजू कनौजिया की, अच्छा साथ भी दिया बिलाल ने, और टोटल अब मात्र बन चुका है 76, और टारगेट है 77 रनों का। गेंदबाजी में देखिए प्रणल सावंत, फिलहाल उससे पहले बल्लेबाजी जगत सरकार ने बनाए 13 रन, संजू कनौजिया 32 रन, 25 रन बनाए बिलाल राजपूत ने। ये तीनों बल्लेबाजों ने योगदान दिया, और उसी के बदौलत टोटल अच्छा बना। 76 लॉस ऑफ 4 विकेट, 76 रन, 4 विकेट पर 77 रनों का लक्ष्य है मैच को जीतने के लिए। और छोटे से ब्रेक के बाद एक बार फिर से माइक्रोफोन पर आवाज आई है प्रदीप देवलकर की।
धन्यवाद श्री अशोकजी नाईक सर. नमस्कार, सहर्ष स्वागत. वज्र स्पोर्ट्स अँड कल्चरल क्लब पेंडवाडा, सांगेम गोवा, SPL गोवा, सांगेम प्रीमियर लीग ऑल इंडिया लेवल डे नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा. स्पर्धेचा आजचा शुभारंभाचा दिवस, शुभारंभाची रजनी आपण पाहतोय. आजच्या रजनीमधील सामना क्रमांक 5 मैदानावरती पाहायला मिळतोय. सिद्धिविनायक उसगाव क्रिकेट संघ ज्याने टॉस जिंकला होता, प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय. 76 धावा धावफलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यात 77 धावांचा पाठलाग करावा लागेल गोवन स्ट्रायकर गोवन क्रिकेट टीमला. गोवन स्ट्रायकर गोवन संघाला अगदी दमखम दाखवावं लागेल. इम्पॅक्ट खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल सिद्धिविनायक उसगाव क्रिकेट टीम साठी संजू कनोजिया, त्याच्या बदली विजय गडवाले. 77 धावांचा पाठलाग अर्थात सलामीची विनीची जोडी मैदानावरती. गोवन स्ट्रायकर गोवन क्रिकेट टीम आघाडीचे 2 शिलेदार मिस्टर रजत कुडाळकर आणि रजत कुडाळकरच्या साथीला साहिल आरोलकर. आघाडीचे 2 बेधडक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. अर्थात रजत कुडाळकरला ती फलंदाजी दाखवावी लागेल, नैसर्गिक स्वाभाविक खेळ खेळावा लागेल. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावचं ते मैदान आठवावं लागेल. 32 चेंडूंवरती शतक ठोकलं होतं या खेळाडूने. अर्थात तो सामना आठवावा लागेल, ती फलंदाजी करावी लागेल. इथून पराभूत संघाला संधी नाहीये. जो संघ सामना जिंकेल, अर्थात एका बाजूने क्लिअर क्रेट्स स्ट्रायकर कर्नाटका हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सलग 2 विजय नोंदवून आजच्या रजनीमध्ये क्वार्टर फायनल मध्ये दाखल होताना दिसतोय. या 2 संघादरम्यान कुठचा संघ क्वार्टर फायनल मध्ये दाखल होईल हे पाहणं औत्सुक्याचं राहील. एका बाजूने गोवन स्ट्रायकर गोवन क्रिकेट टीम 77 धावांचा पाठलाग करावा लागेल. अर्थात सुरुवातीपासून आक्रमण करावं लागेल. भागीदारी तेवढीच महत्वाची असेल. ती भागीदारी साहिल अलोलकर आणि त्याच्या साथीला रजत कुडाळकर या 2 फलंदाजांमधून पाहायला मिळेल का? स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहतोय tenniscricket.in या यूट्यूब चॅनलवरती. या क्रिकेट स्पर्धेचा तुम्ही आस्वाद घेऊ शकता. आणि सांगेमच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच दिवस रात्र अशी ही क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. ऑल इंडिया ओपन डे नाईट क्रिकेट स्पर्धा. रिक्वायर्ड रन रेट 12.88 आपल्याला पाहायला मिळत आहे. 77 धावांचा पाठलाग करावा लागेल. अर्थात अनुराग गोलंदाजीवरती आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या षटकाचा खेळ सुरू होताना दिसतोय. पॉवर प्लेचं निर्णायक जोखीमयुक्त षटक हाताळलं जाईल आणि स्ट्राईक एंडच्या दिशेने आघाडीचा बेधडक फलंदाज रजत तिथं किती मदत असेल धावांची हे पाहणं औत्सुक्याचं राहील गोवन स्ट्रायकर गोवन क्रिकेट टीम साठी. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. अर्थात उजव्या शैलीच्या फलंदाजाला चेंडू बाहेर आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थात रजत पासून चेंडू दूर ठेवलाय तो गोलंदाज अनुरागने. क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. शॉर्ट फाईन लेग, त्याचबरोबर फ्लाइंग स्लीप, शॉर्ट थर्ड मॅन कव्हर पॉइंट, त्याचबरोबर 38 सर्कलच्या आतमध्ये मिड ऑन क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. मिड ऑन मिड ऑफ 38 सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट स्क्वेअर लेग. यावेळी फटका आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू जातोय मिड ऑफ वरती. अर्थात चांगलं संरक्षण पाहायला मिळालं. एकेरी धाव निघाली. ज्या एकेरी धावसंख्येने रजत कुडाळकर आपलं खातं उघडतोय. संघिक धावसंख्येचा श्री गणेश झालाय. नाममात्र 1 धाव धावफलकावर 77 धावांचा पाठलाग करताना गोवन स्ट्रायकर गोवन क्रिकेट टीम. साहिल आरोलकर यावेळी उजव्या शैलीचा फलंदाज स्ट्रायकिंगच्या दिशेने असेल तर अनुराग डावकर शैलीचा गोलंदाज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. फुलरलिंग चेंडू ड्राईव्ह केलाय. चेंडू जमलेला घरंगळत जातोय. मिड ऑन क्षेत्ररक्षक येतोय चेंडू वरती. यावेळी चुकी झाली आहे.
आणि चुकीला माफी नाही आहे. चेंडू सरळ निघून जाताना दिसतोय. अर्थात स्क्रीन वरती आपल्याला पाहायला मिळालाय सावली क्रिएशन चौकार आणि क्षेत्ररक्षकाकडनं कात्रजचा बोगदा पाहायला मिळालाय. अगदी बोगद्यातना गाडी जशी सुसाट जावी तसा चेंडू यावेळी मात्र निघून जाताना दिसतोय. मोठा फटका पाहायला मिळालाय. साहिल अरोलकर एका मोठ्या फटक्याने आपलं खातं उघडतोय. धावफलक बदललाय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी ऑन साइडला फटका निघतोय. चेंडू अगदी शॉर्ट लॉंग लेग त्याचबरोबर शॉर्ट स्क्वेअर लेग यांच्या मधनं खेळण्याचा प्रयत्न. अगदी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं सीमारेषेवरती डीप लॉंग लेगच्या दिशेने. चेंडूची फेकी उशिराने अर्थात 2 धावा यावेळी पूर्ण केल्या आहेत. साहिल अरोलकरने दुहेरी धावसंख्येने धावफलक बदललाय. नाममात्र 7 धावा धावफलकावर 77 धावांचा पाठलाग करताना पहिलं षटक आपण पाहतोय. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. अनुरागा डावख्या शैलीने लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. शपलवून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. पहिली धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावसंख्येकडे कुठेही प्रयत्न नव्हता. अर्थात कारण मीमांसा पाहिली तर चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं मिड विकेट क्षेत्रामध्ये. अर्थात तेवढ्याच जलद गतीने फेकी झाली आहे. एकेरी धाव निघाले. धावफलक बदललाय. नाममात्र 8 धावा धावफलकावर 77 धावांचा पाठलाग. पाहावं लागेल हलकस पायचीचं अपील आणि पंच दाद देताना दिसत आहेत. अर्थात पहिला गडी बाद जाताना दिसतोय आणि जेव्हीए ब्रदर्स गडी बाद होताना दिसतोय. रजत कुडाळकर अगदी मधल्या स्टँड वरती आडवा सापडताना दिसतोय आणि पायचीच्या स्वरूपात पहिला गडी बाद झालाय. गोवन स्ट्रायकर गोवन संघाचा आघाडीचा फलंदाज अर्थात एक मोठा मासा गळायला लागलाय. रजत कुडाळकर तंबूच्या आश्रयाला. गोमंतक भूमीतील गोवा राज्यातील एक धडाकेबाज फलंदाज रजत कुडाळकर. आज तो नैसर्गिक खेळ पाहायला मिळाला नाही. आज अशा अपेक्षा होत्या रजत वरती. पहिला गडी बाद झालाय 8 या धावसंख्येवरती. नाममात्र 8 धावा एका गडीच्या मोबदल्यात. पाठलाग 77 धावांचा. नंबर 3 वरती नवीन फलंदाज यावी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अजय यादव यावेळी नवीन फलंदाज. आत्मविश्वासाने फलंदाजी करावी लागेल. क्रिकेटच्या पटलावरती यशस्वी राजा व्हायचा असेल तर आत्मविश्वास नावाचा वजीर सोबत ठेवावं लागेल. तो आत्मविश्वास जागृत करावा लागेल. साहिल अरोलकर आणि साहिल अरोलकरला साथ देण्यासाठी अजय यादव यावेळी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजीमध्ये बदल होताना दिसतोय. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी एजाज मंडरेला. ओ यावेळी मिड ऑफला क्लिअर केलाय. डीप लॉंग ऑफ वरती फटका निघालाय. चेंडूने एक टप्पा घेतला. 1 बाउन्स ओव्हर तरफ सावली क्रिएशन्स चौकार. फुल अर्लिंग चेंडू होता. अगदी मिड ऑफ 38 सर्कलच्या आतमध्ये त्याच्या डोक्यावरनं चेंडू टोलवलाय आणि बहुमूल्य 4 धावा. धावसंख्या दुहेरी अंकात पोहोचली आहे. 12 धावा एका गडीच्या मोबदल्यात. पहिल्या चेंडूवरती स्वागत केलंय एजाज मंडरेला या गोलंदाजाचं. राईट आर्म ओव्हर द विकेट. चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप. पंचांचा इशारा आलाय. चेंडू स्क्वेअर अतिरिक्त धाव पाहायला मिळाली. अर्थात पहिल्या चेंडूवरती मोठा फटका निघाला. दबाव वाढलाय तो गोलंदाज एजाज वरती. अर्थात दबावमध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल एजाज मंडरेला. 13 धावा एका गडीच्या मोबदल्यात. राईट आर्म ओव्हर द विकेट एजाज. ओ लॉर फुलटा चेंडू अगदी दिशा दिली आहे. चेंडू जातोय डीप स्कोर लेगच्या क्षेत्रामध्ये. एक टप्पा घेतोय चेंडू. 1 बाउन्स ओव्हर तरफ सावली क्रिएशन्स चौकार. एजाज मंडरेला मॅन फ्रॉम राजस्थान. अगदी खूप दूरवरना
हा खेळाडू या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. आजचं प्रतिनिधित्व करतोय आज सिद्धिविनायक उसगाव क्रिकेट टीमचं. रिप्ले मध्ये आपण पाहतोय लोअर फुलटा चेंडू अगदी दिशा दिली आहे, संपर्क अचूक ठेवलाय चेंडू आणि बॅट मध्ये 4 धावा निघाले. धावफलक वेगाने बदलताना पाहायला मिळेल. गोवा स्ट्रायकर गोवा क्रिकेट संघ 77 धावांचा पाठलाग करताना ती भागीदारी रचावी लागेल. 17 धावा एका गडीच्या मोबदल्यात षटक क्रमांक दुसरा सिद्धिविनायक उसगाव क्रिकेट टीम कडनं एजाज. चेंज ऑफ पीस डिलिव्हरी गती नव्हती या चेंडूवरती. शेवटच्या क्षणी पवित्र बदललाय, चेंडू ड्राईव्ह केलाय, स्वीपर कव्हर वरना फेकी झाली आहे. अर्थात पंचांचं बोट आकाशाच्या दिशेने काम तमाम केलंय आणि दुसरी शिकार यावेळी प्राप्त होताना दिसतंय. सिद्धिविनायक उसगाव क्रिकेट संघाला JVA ब्रदर्स गडी बाद होतोय. दुसरा गडी बाद सिद्धिविनायक गोवन स्ट्रायकर गोवन संघाचा. क्रिकेट म्हटलं की ताळमेळ खूप महत्वाचा असतो. तो ताळमेळ कुठेतरी चुकलाय. एका फलंदाजाला माघारी परतावं लागतंय. 18 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात पाठलाग 77 धावांचा आणि 77 धावांचा पाठलाग करायचा असेल तर एका बाजूने तुफान फलंदाजी करावी लागेल, एका बाजूने आक्रमण करावं लागेल. ते आक्रमण कोण करेल? अर्थात ती जोखीम पत्करून साहसी फटके खेळावे लागतील गोवन स्ट्रायकर गोवन क्रिकेट संघाच्या फलंदाजांना. नवीन फलंदाज यावेळी मैदानाच्या आतमध्ये नंबर 4 वरती मॅन फ्रॉम नावेली, अगदी सुपरमॅन म्हणून ज्याला ओळखलं जातं, समर्थ गावस नॉन स्ट्राइक एंड वरती. लोअर फुलटा चेंडू दिशा देण्याचा प्रयत्न, शॉर्ट्स लेग वरती चांगलं संरक्षण पाहायला मिळालंय. फेकी झाले नॉन स्ट्राइक एंडच्या दिशेने. धाव घेण्याची तमाम शंका यावेळी समाप्त झाली आहे. धाव फलक पाहायला मिळतोय 18 धावा 2 गडींच्या मोबदल्यात. एजाज मंड्रेला राईट हॅम ओव्हर द विकेट. ओ यावेळी पुन्हा एकदा मिड ऑफच्या डोकेवरनं खेळण्याचा प्रयत्न, डीप एक्स्ट्रा कव्हरला संरक्षण नव्हतं. चेंडू एक टप्पा घेतोय, 1 बाउन्स ओव्हर द रोप. सावली क्रिएशन्स चौकार. चार बहुमूल्य धावा पाहायला मिळत आहेत. गोवन स्ट्रायकर गोवन संघाला दमखम दाखवावं लागेल. आज तुटून पडावं लागेल. 77 धावांचा पाठलाग एकतर लढावं लागेल, अन्यथा या स्पर्धेतना निरोप घ्यावं लागेल. 22 धावा 2 गडी बाद, 22 ला 2, पाठलाग 77 धावांचा. दुसऱ्या षटकातील 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. एजाच्या राईट आर्म ओव्हर द विकेट. चांगला चेंडू ड्राईव्ह केलाय, चेंडू जमलेला घरंगळत येतोय. स्वीपर कव्हर वरनं क्षेत्ररक्षक येईल, अर्थात फेकीला विलंब होताना पाहायला मिळतोय आणि या संधीचा फायदा उठवलाय साहिल अरोलकर आणि त्याच्या साथीला समर्थ गावस. 24 2 गडी बाद, 2 षटक 12 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 6 चेंडू 16 धावा साहिल अरोलकर फलंदाजी करतोय आणि समर्थ गावस 3 चेंडूंवरती 6 धावा. ही भागीदारी एका मोठ्या खेळीमध्ये रूपांतरित करावी लागेल. 77 धावांचा पाठलाग करताना गोवन स्ट्रायकर गोवन संघाला, तर दुसऱ्या बाजूने सिद्धिविनायक उसगाव क्रिकेट संघ, ज्याला या सामन्यामध्ये मुसंडी मारावी लागेल. कारण दोन्ही संघांसाठी हा सामना डू ऑर डायचा. जो चांगली कामगिरी करेल आजच्या रजनीमधील शेवटचा क्वार्टर फायनलचा सामना खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. चोवीस धावा 2 गडी बाद. गोलंदाजीमध्ये बदल होताना दिसतोय. वैयक्तिक पहिलं, सांघिक तिसरं षटक. या दुसऱ्या डावातील आपण पाहतोय अंकुर सिंग गोलंदाजीच्या आक्रमणावर पाहायला मिळतोय. गोलंदाजीची कमान सांभाळेल अंकुर सिंग नावाचा गोलंदाज. स्ट्रायकिंगच्या दिशेने समर्थ गावस सुपरमॅन आपल्याला पाहायला मिळतोय. नॉन स्ट्रायकिंग वरती आघाडीचा फलंदाज साहिल अरोलकर. पंचांच्या उजव्या साईडने लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. तेवढा संपर्क चांगला नव्हता. लोअर फुलटा डिलिव्हरी, पहिली धाव पूर्ण केली. दुसऱ्या धाव संख्येकडे अगदी पाय रोवले होते,
मात्र यावेळी नकार दिला जातोय साईल कडनं. एकेरी धाव, ज्या एकेरी धाव संख्येने पाव शतक फलकावर लागलाय. 25 धावा 2 गडींच्या मोबदल्यात 77 धावांचा पाठलाग करताना अद्भुत कामगिरी करावी लागेल. साईल यावी ऑन स्ट्राईक, अंकुर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, संपर्क तेवढा चांगला दिसत नाही. अर्थात झेल खाली क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय आणि तिसरा गडी बाद होतोय. गोवन स्ट्रायकर गोवन संघाचा साईल अरुलकर तंबूच्या आसरेला. जेव्ही ब्रदर्स गडी बाद होताना दिसतोय. अगदी जरूर प्रयत्न झाला होता मोठा फटका खेळण्याचा, मात्र तो संपर्क तेवढा चांगला नव्हता आणि तिसऱ्या गड्याच्या रूपात साईलला माघारी परतावं लागतंय. 25-3. 7 चेंडू 17 धावांचं योगदान पाहायला मिळालं. 6 चेंडू 16 धावांचं योगदान साहिल अरोलकर आणि समर्थ गावस याला साथ देण्यासाठी नवीन फलंदाज गोवन स्ट्रायकर गोवन संघाचा इम्रान मुल्ला. दोन चेंडूचा खेळ समाप्त होताना दिसतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट अंकुर. ओ यावेळी डीप लॉंग ऑफ वरती फटका निघालाय. क्षेत्ररक्षक झेल खाली येतोय. गडी बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल. जेव्हीए ब्रदर्स गडी बाद होतोय या डावामध्ये आणि चौथा गडी बाद झालाय गोवन स्ट्रायकर गोवन संघाचा इम्रान मुल्ला. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. पहिल्या 2 षटकांमध्ये धावगती सुरेख पाहायला मिळाली. नवीन फलंदाज यावे मैदानाच्या आतमध्ये सूर्या गावकर. इम्पॅक्ट प्लेयर रुपेश गावकर यावे मैदानाच्या आतमध्ये. 25-4. संघ यावी अडचणीत पाहायला मिळतोय. संकटात संघ पाहायला मिळतोय. संकटमोचक फलंदाजी करावी लागेल. एका बाजूने बाजीप्रभू देशपांडे सारखं लढावं लागेल गोवन स्ट्रायकर गोवन संघाला या सामन्यामध्ये. हा सामना वाचवण्यासाठी दुसऱ्या बाजूने या सामन्यावर पकड मजबूत करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. सिद्धिविनायक उसगाव क्रिकेट संघ पहिल्या सामन्यामध्ये जरूर पराभव झाला. दुसऱ्या सामन्यामध्ये मुसंडी मारली आणि एक चांगला धावफलक रचून आतापर्यंत या स्पर्धेमध्ये आव्हान जिवंत ठेवताना पाहायला मिळतोय सिद्धिविनायक उसगाव क्रिकेट टीम. यावेळी चांगला चेंडू, अर्थात या चेंडूवरती उत्तर नव्हतं. चांगली झेल पकडलाय आणि या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक अंकुर सिंगच्या नावावरती पाहायला मिळत आहे. आज पहिली रजनी, पहिला दिवस गोलंदाजा त्यांचा गाजावाजा पाहायला मिळतोय. सलग 3 चेंडूंवरती 3 गडी बाद केलेत अंकुर सिंगने. गोलंदाजीमधील धार पाहायला मिळाली. अर्थात त्या गोलंदाजी समोर फलंदाज नतमस्तक होताना पाहायला मिळत आहेत आणि याचा गोलंदाजीच्या जोरावरती अंकुर सिंग आपली बोलबाला सिद्ध करताना दिसतोय. नवीन फलंदाज हर्षद उर्फ केन मातोंडकर यावे मैदानाच्या आतमध्ये. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. अवघी 1 धाव खर्च केले अंकुर सिंग. अचूक लाईन अँड लेंथ पकडली आहे. त्याचबरोबर प्रतिस्पर्धी संघांच्या फलंदाजांना अगदी व्यसन घातले आपल्या गोलंदाजीवरती. षटक क्रमांक 3. अर्थात हे षटक थोडस लाभदायी ठरताना दिसतंय ते सिद्धिविनायक उसगाव क्रिकेट टीम साठी. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. चांगला चेंडू, अगदी खोलवर टप्प्याचा बचावात्मक फटका पाहायला मिळतोय. अगदी सावध पवित्र घेतलाय. चेंडू जमलेला गरंगाय जातोय. मिड विकेट वरनं फेकेल. एकेरी धाव यावी पूर्ण होताना दिसतंय. ज्या एकेरी धाव संख्येने हर्षद मातोंडकर आपलं खातं उघडतोय. धावफलक 1 ने पुढे सरकलाय. 26 धावा 5 गडी बाद. संघ पिछाडीवर पाहायला मिळतोय. आघाडी घ्यावी लागेल. इथून संधी नाही आहे.
या सामन्यामध्ये जर पराभव मिळाला तर नक्कीच या स्पर्धेतनं निरोप घ्यावं लागेल. सामना जिंकलात तर तुम्हाला अजून एक संधी मिळेल क्वार्टर फायनल सामना खेळण्याची. चांगला चेंडू उजव्या शैलीच्या फलंदाजाला चेंडू वळसा घेताना दिसतोय, अर्थात फिरकी पाहायला मिळाली. त्याच फिरकीवरती फलंदाज गिरकी घेताना दिसतोय. षटकाचा खेळ समाप्त होताना दिसतोय. एक किफायतीदार उपयुक्त गोलंदाजी म्हणावी लागेल ती अंकुर सिंगची. षटक समाप्त झालाय. या षटकामध्ये फक्त 2 धावा देऊन 3 गडी बाद केले आहेत अंकुर सिंगने आणि या स्पर्धेतली पहिली वहिली हॅट्रिक आपल्या नावावरती नोंदवली आहे अंकुर सिंग या खेळाडूने. 3 षटक 18 चेंडूंचा निम्मा षटकांचा खेळ समाप्त झालाय. 77 धावांचा पाठलाग करताना उत्तर पाहायला मिळालं 26 आणि 26 ला 5. चांगला चेंडू अगदी ब्लॉक होल मध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजीमध्ये बदल होताना दिसतोय. वैयक्तिक पहिला सांघिक चौथं षटक हाताळण्यासाठी राजू पालडी मॅन फ्रॉम राजस्थान. खूप दूरवरनं हा खेळाडू सहभागी होताना दिसतोय सांगेम प्रीमियर लीग 2026 या पर्वामध्ये. यावेळी समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, संपर्क चुकणं होता. झेलखाली स्वतः गोलंदाज येतोय. 6वा गडी बाद होतोय गोवन स्ट्रायकर गोवन संघाचा, अर्थात हर्षद मातोंडकर यावेळी बाद होताना दिसतोय. जेव्हीए ब्रदर्स गडी बाद होताना दिसतोय. गोवन स्ट्रायकर गोवन संघाला हा 6वा धक्का. सपनेश नवीन फलंदाज यावेळी मैदानाच्या आतमध्ये. संघ अगदी अडचणीत, परिस्थिती प्रतिकूल पाहायला मिळत आहे. त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये अनुकूलता निर्माण करावी लागेल, मात्र तो आत्मविश्वास पाहायला मिळताना दिसत नाहीये. एका बाजूने क्लिअर क्रेड स्ट्रायकर कर्नाटक संघ सलग 2 सामने जिंकून अगदी शेवटच्या सामन्यामध्ये आतुरतेने वाट पाहतोय की या 2 टीम्स मधनं कुठचा संघ आमच्यापर्यंत पोहोचेल आणि आजच्या रचनेमध्ये टॉप 4 मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ कुठचा असेल, सेमीफायनल मध्ये दाखल होणारा, हे पाहणं औत्सुक्याचं राहील. ऑन साइडला फटका निघतोय. चेंडू जमिनीला गरंगायला जातोय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक संरक्षण पाहायला मिळत आहे. फेकी येईल, मात्र तोपर्यंत एकेरी धाव पूर्ण करण्याची संधी आणि एकेरी दुहेरी धावांनी सिद्धिविनायक उसगाव क्रिकेट संघाला अजिबात नुकसान पोहोचणार नाहीये. इथून सामना जिंकायचा असेल, हल्ला चढवावं लागेल, वादळी खेळी करावी लागेल ती गोवन स्ट्रायकर गोवन संघाला. या सामन्यामध्ये 27-6 गडी बाद, 27 ला 6. फुलटॉस ऑन साइडला खेळायचा होता. चेंडू आलाय तो डीप लॉंग ऑफ वरती. मिड ऑफला चेंडूने क्लिअर केलं, अर्थात डीप लॉंग ऑफ वरती चांगलं संरक्षण पाहायला मिळालंय. एकच धाव निघेल. एकेरी धावसंख्येने धावफलक बदललाय. 28-6 गडी बाद. समर्थ गावस आणि सपनेश ही जोडी मैदानावरती. यावेळी आउटसाइड द ऑफ स्टंप पंचांचे दोन्ही हात समांतर होत आहेत. चेंडू स्वेअर असल्याचं निर्बळ येतोय. अतिरिक्त एक धाव मिळेल. 29-6 गडी बाद. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी वेगवान चेंडू डाव्या एसटीचा वेध घेताना आपल्याला पाहायला मिळतोय. डावी एसटी उखडून टाकली आहे आणि 7वा गडी बाद होताना दिसतोय. जेव्हीए ब्रदर्स गडी बाद होताना दिसतोय 7वा. क्लिअर क्रेड स्ट्राइक कर्नाटक. कॅप्टन प्लीज कम. हरिदेव, आप संपर्क कमेंट्री बॉक्स में आ जाइए.
नवीन फलंदाज महेश उर्फ मॅडी बाईटकर यावेळी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी आजच्या रचनेमध्ये चांगली पाहायला मिळाली, मात्र ती फलंदाजी पाहायला मिळाली नाही. पहिला सामना आपण पाहिला, अगदी 46 धावा जमवल्या होत्या, मात्र त्या सामन्यामध्ये विजय संपादन केला होता गोवन स्ट्रायकर गोवन टीमने. यावेळी चांगले चेंडू, अगदी परफ्यूम डिलिव्हरी, या चेंडूवरती उत्तर नव्हतं. चेंडू तेज तर्रार पाहायला मिळालाय, चेंडूने चकवलाय महेश बाईटकरला आणि निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. षटकाची समाप्ती होताना दिसत आहे. 4 षटक 24 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 77 धावांचा पाठलाग करताना गोवन स्ट्रायकर गोवन संघ उत्तर पाहायला मिळालाय 29-7 गडी बाद. करंट रन रेट पाहिलं तर 7.25 आपल्याला पाहायला मिळत आहे आणि रिक्वायर्ड रन रेट खूप वरती पाहायला मिळत आहे 24.00. गोलंदाजी बदल होताना दिसतोय. रोड एंड कडनं गोलंदाज यावेळी सज्ज होतोय. लोअर फुल टॉच चेंडू ऑन साइडला फटका निघालाय, अगदी डीप काउ कॉर्नर वरती. मॅक्झिमम षटकार पाहायला मिळतोय. स्पोर्ट्स किंग मॅक्झिमम षटकार 6 धावांसाठी. कमजोर चेंडू होता आणि कमजोर चेंडूचा पुरेपूर फायदा उठवताना दिसतोय फलंदाजचा. 6 धावा आणि 6 धाब्याने धावफलक बदललाय. 35-7 गडी बाद. गोलंदाज विजय आपल्याला पाहायला मिळतोय. राईट हॅम राऊंड विकेट. यावेळी फुलर लेन चेंडू ड्राईव्ह केलाय, चेंडू जातोय, अर्थात एकेरी धाव पूर्ण होईल. 36-7 गड्यांच्या मोबदल्यात 5व्या षटकाचा खेळ पाहायला मिळतोय आणि गोलंदाजीवरती विजयला आणलं जात आहे सिद्धिविनायक उसगाव क्रिकेट टीम कडनं. चांगला कमबॅक केलाय. पहिल्या सामन्यांमध्ये पराभव जरूर झाला, अर्थात तिथून मुसंडी मारले. अमेझिंग अस्लोना क्रिकेट टीमचा पराभव केलाय आणि आता मात्र या सामन्यामध्ये पाहायला मिळतोय. लोअर फुल टॉच चेंडू ऑन साइडला फटका निघालाय. मिड विकेट वरती क्षेत्ररक्षक येतोय वेगाने. चेंडूची फेकी करेपर्यंत एकेरी धाव घेण्याची संधी, अर्थात ती देहयष्टी सांगून जात आहे गोवन स्ट्रायकर गोवन संघाचे की हा सामना त्यांच्या हातून निसटताना दिसतोय. धाव फलक पोहोचलाय 37-7 गडी बाद. यावेळी फलंदाजापासून चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न, अर्थात बॅटचे आतले कडा. एकेरी धावणे गेले. एकेरी धावसंख्येने धावफलक पाहायला मिळतोय 38 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यात. चांगला चेंडू अगदी वाईट शॉर्कर करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय विजय या गोलंदाजाचा. येणारे 7 चेंडू बनवायचे आहेत 39 धावा. सामना दूर पाहायला मिळतोय गोवन स्ट्रायकर गोवन संघाला. येणारे 7 चेंडू 39 धावांची आवश्यकता. विजय या षटकातील शेवटचा चेंडू राईट आर्म राऊंड विकेट. लोअर फुल टॉच चेंडू ऑन साइडला फटका निघालाय. चांगला झेल पाहायला मिळतोय. राकेश कहर या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसवताना आपल्याला पाहायला मिळतोय. जेव्हीए ब्रदर्स गडी बाद होताना दिसतोय. गोवन स्ट्रायकर गोवन संघाचा 8वा गडी बाद झालाय 38-8. 5 षटकांचा खेळ समाप्त होताना दिसतोय. नवीन फलंदाज अनुष केरकर यावेळी मैदानाच्या आतमध्ये. शेवटचं षटक असेल. 6 चेंडू 39 धावांची आवश्यकता. इथून एखादा चमत्कारच या टीमला वाचवू शकतो आणि चमत्कार झाला तर नक्कीच नमस्कार पाहायला मिळेल. गोलंदाज आपला बोलबाला सिद्ध करताना दिसत आहेत. अचूक लाईन अँड लेंथ पकडले या मैदानावरती. ज्या चुका पहिल्या सामन्यामध्ये झाल्या होत्या सिद्धिविनायक उसगाव क्रिकेट टीम कडनं, या सामन्यामध्ये त्या चुका दुरुस्त केलाय आणि चांगल्या स्थितीमध्ये हा संघ पाहायला मिळतोय. शेवटचं षटक गोलंदाजीवरती आपण पाहतोय. या इनिंगची सांगता इतिश्री करणारं षटक अंकुर सिंग आपल्याला पाहायला मिळत आहेत. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. चेंडू जातोय ऑन साइडला मिड विकेटला.
अर्थात क्षेत्ररक्षक दूर पाहायला मिळालाय आणि चेंडू मिड विकेट सीमारेषा ओलांडतोय सावली क्रिएशन्स चौकार. बेचाळीस धावा 8 गडी बाद. 5 चेंडू 35 धावांची आवश्यकता असेल. अगदी डीप अलॉंग द कार्पेटचा फटका पाहायला मिळतोय. वाईडेश लॉंगनवरती संरक्षण पाहायला मिळालं. फेकी होते गोलंदाजकडे. अर्थात एकच धाव निघाली. एकेरी धावसंख्येने धावफलक पोहोचलाय 43-8 गड्यांच्या मोबदल्यात. 4 चेंडू 34 धावांची आवश्यकता. स्पर्धेतली पहिली हॅट्रिक पाहायला मिळाली. आजच्या रजनीमध्ये राजेशचा चांगला खेळ पाहायला मिळाला. त्याचबरोबर जगत सरकार ज्याने या सामन्यामध्ये त्याच्या अगोदरच्याही सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली. खोलवर टप्प्याचा चेंडू अगदी फ्लाइंग स्लिप मध्ये चेंडूचा प्रवास समाप्त होताना दिसतोय. तो आत्मविश्वास पाहायला मिळालाय जगत सरकारचा. हिम्मतनगर बिग बॅश ती स्पर्धा खेळून आला आणि त्या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी पाहायला मिळाली. फायनल मॅन ऑफ द मॅच त्याचबरोबर मालिकावीर असा दुहेरी मुकुट त्याच्या डोकीवरती पाहायला मिळाला आणि तोच आत्मविश्वास या 2 सामन्यांमध्ये पाहायला मिळाला जगत सरकारच्या फलंदाजी म्हणणं. 44-8 गडी बाद. 3 चेंडू 33ची आवश्यकता. यावेळी फटका खेळलाय अगदी मिड ऑफच्या डोकीवरना. चेंडू डीप लॉंग ऑफ वरती. 1 टप्पा 1 बाउन्स ओव्हर द रोप. सावली क्रिएशन चौकार. या सामन्यावरती पकड मजबूत केली आहे सिद्धिविनायक उसगाव क्रिकेट टीम. पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न यावेळी फसला जातोय. शेवटचा चेंडू असेल. 1 चेंडू 29 धावांची आवश्यकता. सामन्याची औपचारिकता तेवढी बाकी दिसते. या सामन्यावरती अगदी विजयाच्या उंबरठ्यावरती सिद्धिविनायक उसगाव क्रिकेट संघ तर दुसऱ्या बाजूने अगदी पराभवाच्या छायेखाली. पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळालाय. डीप लॉंग ऑफ वरती चेंडू 1 टप्पा घेतोय सीमारेषेच्या बाहेर. सावली क्रिएशन चौकार आणि या सामन्यामध्ये 23 धावांनी एक मोठा विजय म्हणावा लागेल. सिद्धिविनायक उसगाव क्रिकेट संघ या सामन्यामध्ये विजय संपादन करतोय. मनपूर्वक अभिनंदन. आणि आजच्या रजनीमधील शेवटची लढत असेल उपांत्यपूर्व फेरीचे क्वार्टर फायनलचा सामना असेल. एका बाजूला क्लिअर क्रेड स्ट्राइक